Hello students. We are going to start a new chapter, Periodic Classification of Elements, Chapter 2. Topics which we are going to cover in this chapter are elements and their classification, Daubertian's triads, Newland's law of octave, Mendeleev periodic table and modern periodic table. Students, now we have to recall some questions. What are the types of matters? Can you recall? Yes, solid, liquid and gaseous. These are the physical states as we know. The other state is plasma. आता solid, liquid and gaseous ह्या physical states तुम्हाला माहीतच आहे, पण त्याच्या सोबतच एक plasma state असते. ह्याचा अभ्यास आपण केलेला आहे. What are the types of elements? Elements कोणते कोणते टाइप्सचे असतात? Metals, non-metals and metalloids. What are the smallest particle of matter called? Can you recall? Yes, the smallest particle of matter are called atoms. Very good. Now one of the most important question which we have to recall is, what is the difference between molecules of elements and compounds? Now look at the picture. Can you recall it? तुम्ही ह्या पिक्चरला बघून तुमच्या लक्षात येत असेल डिफरन्स तुम्ही लगेच ओळखू शकता बरोबर. चला मग डिफरन्स बघूया आपण. एलिमेंट्स कंटेन ओनली वन काइंड ऑफ एटम इन द फ्री स्टेट और कंबाइंड स्टेट. कंपाउंड इज प्रोड्यूस्ड बाय केमिकल रिएक्शन ऑफ टू और मोर एलिमेंट्स. In molecules of element, both the atoms are same, while in the molecules of the compound, the atoms are different. आता हा जो हे जे डिफरन्स आहे ते मी तुम्हाला पटकन एका मिनिटात सांगते. बघा, आता हायड्रोजन जो एलिमेंट आहे तो कशाने बनलेला आहे बघा. दोन हायड्रोजन एकत्र आले. ऑक्सिजन कशाने बनला? दोन ऑक्सिजन एकत्र आले. नायट्रोजन, दोन नायट्रोजनचे मॉलिक्युल्सच म्हणूया आपण, ते एकत्र आलेले आहे. क्लोरीन साठी दोन आलेले आहे. तसंच नायट्रोजन ऑक्साइड जर आपण बघितला तर नायट्रोजन ऑक्सिजन, ऑक्सिजन हायड्रोजन हे कशात आहे? वॉटर मध्ये आहे. नायट्रोजन ऑक्सिजन ऑक्सिजन नायट्रोजन डायऑक्साइड मध्ये आणि कार्बन डायऑक्साइड मध्ये एक कार्बन आणि दोन ऑक्सिजन. हे काय झालंय? डिफरन्स दिसतंय आपल्याला. हे एलिमेंट मध्ये एकच काइंडचे एलिमेंट्स आहे. कंपाऊंड मध्ये एकापेक्षा जास्त असू शकतात. हे केमिकल बॉन्ड रिएक्शन्सनी बनतात, केमिकल बॉन्ड्स फॉर्म करतात. एलिमेंट्स मध्ये सेम टाइपचे असतात, पण कंपाऊंड्स मध्ये ते काय असतात? डिफरंट असतात. आता हे आपण काय बघितलं? डिफरन्सेस बघितले. कशामध्ये? एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स मधला डिफरन्स आपण बघितले. Now let's start with our topic, classification of elements. All the atoms of an elements are of only one type. आपले जे एलिमेंट्स असतात त्याच्यामध्ये जे ॲटम्स असतात ते काय असतात? एकसारखे असतात. आता जर हायड्रोजन एलिमेंट आणि ऑक्सिजन एलिमेंट तुम्ही बघितलं तर दोन्ही काय आहे? हायड्रोजनचेच हे आहे, ॲटम्स आहे आणि इथे पण ऑक्सिजनचेच ॲटम आहे. 118 एलिमेंट्स आर नोन टू द सायंटिफिक वर्ल्ड. आतापर्यंत आपल्याला किती एलिमेंट्स मिळालेले आहे? 118. इन इयर 1800 ओनली अबाउट 30 एलिमेंट्स वेअर नोन. 1800 मध्ये आपल्याला किती एलिमेंट्स माहित होते? फक्त 30 एलिमेंट्स माहिती होते. The initial classification elements were classified into groups of metals and non-metals. आता जे इनिशियली क्लासिफिकेशन केलं त्याच्यामध्ये एलिमेंट्सला आपण काय केलं? मेटल्स आणि नॉन मेटल्स मध्ये डिवाइड केलं, or we can say classify केलं. Later on another class of elements called metalloids was noticed. आता नंतर मेटॅलॉइड्स जे आहे त्यांचा शोध लावला गेला. मेटॅलॉइड्स काय असतात? ज्यांच्यामध्ये मेटल्सच्या पण प्रॉपर्टीज असतात आणि नॉन मेटल्सच्या पण प्रॉपर्टीज असतात ते. As the knowledge about elements and their properties went on increasing, different scientists started trying out different methods of classification. आता जसं जसं एलिमेंट्स
चा शोध लावला गेला, त्यांच्या प्रॉपर्टीज बद्दल अभ्यास काय झाला, इन्क्रीज झाला आणि त्याच्यामुळे हे जे सायंटिस्ट लोक होते त्यांनी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या. कशासाठी? क्लासिफिकेशन करण्यासाठी. कोणाला क्लासिफाय करायला सुरुवात केली? त्यांनी एलिमेंट्सला क्लासिफाय करायला सुरुवात केली. Now let's start with the first type of classification, Doberian's triads. In the year 1817, a German scientist Doberian suggested that properties of elements are related to their atomic masses. Doberian हे जे सायंटिस्ट होते त्यांनी काय सांगितलं की जे पण एलिमेंट्स आहे त्याच्या प्रॉपर्टीज आपण कशाशी रिलेट करू शकतो? त्याच्या एटॉमिक मासेस सोबत. He observed that certain elements have similar properties. He made groups of 3 elements, each having similar chemical properties and called them triads. आता त्यांनी काय केलं? काही एलिमेंट्स जे होते ज्यांच्या प्रॉपर्टीज त्यांना सिमिलर वाटल्या, त्यांनी त्यांचा एक ग्रुप तयार केला आणि प्लस त्याच्यामध्ये त्यांनी हे पण बघितलं की त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज पण सारख्या आहेत का. मग त्यांनी त्याला काय नाव दिलं? ट्रायड्स असे नाव त्यांनी दिलं. He arranged the 3 elements in a triad in an increasing order of atomic masses and showed that the atomic mass of the middle element was approximately equal to the mean of the atomic masses of the 2 elements. त्यांनी काय केलं? आता पहिले तर त्यांनी ज्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टी सेम होत्या त्यांना एका ग्रुपमध्ये टाकलं. त्याच्यामध्ये त्यांनी फक्त 3 एलिमेंट्स घेतले, त्याला ट्रायड्स नाव दिलं. त्या ट्रायड्स मध्ये त्यांनी काय केलं? ॲटॉमिक मास हा इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये लावला. इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये लावल्यानंतर त्यांनी हे बघितलं की जो मिडल एलिमेंट आहे त्याचा मास अप्रॉक्सिमेटली काय आहे? मीन आहे. कशाचा? ते जे बाकीचे 2 आहे, पहिला आणि तिसरा, त्यांचे जे ॲटॉमिक मासचा आपण मीन काढू तो इक्वल असणार आहे मिडल वाल्या एलिमेंट सोबत. हे त्यांचं मेन काय होतं? ऑब्झर्वेशन होतं आणि त्यांनी हे आपल्या समोर आणलं होतं की ट्रायड्स क्लासिफिकेशन त्यांनी कशा पद्धतीने केलं. However, all the known elements could not be classified into the Doberian's triads. आता त्यांचं हे जे ट्रायड्सचं कन्सेप्ट होतं ते सगळ्या एलिमेंट्स सोबत जात नव्हतं. मग ट्रायड्स मध्ये त्यांना आपण क्लासिफाय करू शकत नव्हतं. Now let's start with the theory. Doberian's triad. त्यांनी हा जो कन्सेप्ट आपल्याला दिला होता तो ऍक्च्युअल मध्ये काय होता तो बघूया आपण. आता त्यांनी ट्रायड्स फॉर्म केले होते 3 एलिमेंट्सचे. मग इथे त्यांनी काय घेतलाय? पहिले मध्ये घेतलाय लिथियम, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम अँड बेरियम, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. मग आता आपण पहिले लिथियम, सोडियम आणि पोटॅशियमचा बघूया. लिथियम मध्ये ॲटॉमिक मास आहे 6.9, पोटॅशियमचा ॲटॉमिक मास आहे 39.1. त्या दोघांचं एडिशन केल्यानंतर जर त्याचं मीन काढलं तर ते मीन किती आला? 23.0. आणि हा ऍक्च्युअल मध्ये कोणाचा ॲटॉमिक मास आहे? सोडियमचा 23.0. तसंच त्यांनी सांगितलं की कॅल्शियमचा जर ॲटॉमिक मास आपण घेतला 40.1 अँड बेरियमचा घेतला 137.3, ऍड केलं त्याचा मीन काढला किती मिळालं? 87.6. मग हे कोणाचं होतं? स्ट्रॉन्टियमचं किती आहे? 87.6. हे ॲटॉमिक मास आपल्याला मिळालं. क्लोरीन जर आपण घेतला, क्लोरीन 35.5, आयोडीन आहे 126.9. ऍडिशन करा, मीन काढला तर किती मिळालं आपल्याला? 79.9. हे कशाचं ॲटॉमिक मास आहे? ब्रोमीनचं. मग त्यांची ही जी थिअरी होती ट्रायड्सची, आपण म्हणू शकतो की हा बरोबर आहे की जो मिडल एलिमेंट आहे तो ज्या पद्धतीने आपण काढलाय ॲटॉमिक मासचं कन्सेप्ट घेऊन तो बरोबर आहे. पण ह्या थिअरी मध्ये पण काय होते? काही लिमिटेशन्स होत्या ज्या आपल्याला आता पुढे बघायच्या आहे. Now let's see the defects and limitations of Doberian's triads. All the elements known that time could not be classified into triads.
तेव्हा जेवढे पण एलिमेंट्स आपल्याला माहिती होते, सायंटिस्टला माहिती होते, ते सगळेचे सगळे आपण ट्रायड्स मध्ये क्लासिफाय करू शकत नव्हतो. A large number of similar elements could not be grouped into triads. Example, iron, magnesium, nickel, cobalt, zinc and copper are similar elements but could not be placed in the triads. आपण हे जे एलिमेंट्स आहे, ज्यांचे सिमिलर एलिमेंट्स म्हणजे प्रॉपर्टीज ज्यांच्या सारख्या आहे, त्यांना एका ग्रुपमध्ये डिवाइड करू शकत नव्हतो. सिमिलर एलिमेंट्स could not be placed in the triads. It was possible that quite dissimilar elements could not be grouped into triads. आता आपण म्हणू शकत होतो की ज्यांच्या प्रॉपर्टी सेम नाहीये त्यांना आपण ग्रुप मध्ये टाकू शकत नव्हतो. मग त्यांची जागा कुठे होती हे पण डोबेरियनने सांगितलं. आता पुढच्या जे लिमिटेशन्स आहेत ते बघूया आपण. Some of the triads did not follow the law of Doberian's trade. For example, आता हे जे ट्रायड्स होतं कोणाचं, डोबेरियनचं, त्याच्यामध्ये हे जे काही एलिमेंट्स होते हे फॉलो करत नव्हते. आता कॉपर आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे, हे जे ट्रायड्स फॉर्म केले आहे ते त्या डोबेरियन लॉला फॉलो करत नाही. आता कसं बघा, कॉपर आणि गोल्ड जर आपण घेतलं त्यांचा मीन जर आपण काढला तर किती येतोय 130.5, पण सिल्वरचा किती आहे 108, म्हणजे हे ते लॉ फॉलो करू शकत नव्हते. तसंच झिंक, कॅडमियम आणि मर्क्युरी जर आपण बघितलं, 65 झिंकचा आहे आणि मर्क्युरीचा आहे 200, त्याचं ऍडिशन करून आपण मीन काढला तर किती मिळतोय 132.5, पण कॅडमियमचा ॲटॉमिक मास होता किती 112.5, म्हणजे हे सुद्धा त्या लॉला फॉलो करू शकत नाही. हे आपल्याला ह्याच्यातून ह्या एक्झाम्पल्स मधून समजतंय. Since he failed to arrange the known elements in the form of triads, his attempts to classify was not very successful. म्हणजे त्यांची हे जे अटेम्प्ट होतं क्लासिफाय करण्याचं हे काय झालं, फेल झालं. ह्याला आपण पुढे मान्य ठेवू शकत नव्हतो. Now we have to see the next type of classification of elements, that is Newland's law of octave. Now let's see what Newland has proposed. John Newland correlated the atomic masses of elements to their properties in a different way. John Newland arranged many of the known elements in the increasing order of their atomic masses. It started with the lightest element, hydrogen, and ended up with thorium. He found that every eighth element had properties similar to those of the first. For example, sodium is the eighth element from lithium and both have similar properties. आता न्यूलँड जे सायंटिस्ट होते त्यांनी ॲटॉमिक मासेस जे होते एलिमेंट्सचे त्यांना एका वेगळ्या पद्धतीने अरेंज करून त्यांचं क्लासिफिकेशन केलं होतं. सगळ्यात आधी त्यांनी काय केलं, जेवढे पण एलिमेंट्स त्यावेळेस माहिती होते तेव्हा त्यांनी काय केलं, इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये त्यांना अरेंज केलं. अरेंज केल्यानंतर सगळ्यात खाली कोणता एलिमेंट मिळाला त्यांना, सगळ्यात पहिला मिळाला हायड्रोजन आणि एकदम शेवटचा कोणता होता, थोरियम होता. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, जेवढे पण एलिमेंट्स च्या प्रॉपर्टी सेम होत्या त्यांचा एक 8 चा ग्रुप तयार केला. म्हणजे त्यांनी हे सांगितलं की जो पण 8th एलिमेंट असेल त्याच्या आणि पहिल्याच्या प्रॉपर्टीज काय असणारे, सेम असणारे. म्हणजे आता इथे एक्झाम्पल आपण घेतलं आहे सोडियम आणि लिथियमचा. आता लिथियम जो आहे काय आहे 3 नंबरवर आहे आणि त्याच्यानंतर लिथियम पासून आपण सोडियम पर्यंत जर गेलो तर सोडियम किती नंबरला येतो, 8th नंबरला येणार. म्हणजे सोडियम आणि लिथियमच्या प्रॉपर्टीज काय होत्या, सेम दाखवल्या होत्या. आता न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह मध्ये त्यांनी जो टेबल दिला होता बघा, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स त्यांनी या पद्धतीने क्लासिफाय केले होते. न्यूलँड्स कंपेअर दी सिमिलॅरिटीज विथ द ऑक्टेव्ह इन म्युझिक. He called the similarities observed in the 8th and the first element as the law of octave. त्यांनी हे ज्या सिमिलॅरिटीज होत्या एलिमेंट्सच्या त्यांना ऑक्टेव्ह जे म्युझिकचे ऑक्टेव्ह आहे त्याच्याशी त्यांनी काय केलं, कम्पेअर केलं.
कम्पेअर केल्यानंतर त्यांनी हे पण सांगितलं की हे ज्या सिमिलॅरिटीज आहे पहिल्या आणि 8व्या एलिमेंट मध्ये त्याला आपण लॉ ऑफ ऑक्टेव्ह असे म्हणूया. लॉ ऑफ ऑक्टेव्ह मध्ये आता आपण पहिलं बघितलं होतं म्युझिकल नोट्स सोबत ते रिलेट केलेलं आहे त्यांनी. तर कशा पद्धतीने बघा, सा रे गा मा पा धा नी हे त्यांनी काय दिलं होतं, म्युझिकल नोट्स दिले होते. आणि आपण पहिलं एक्झाम्पल बघितलं बघा, लिथियम पासून सोडियम पर्यंत. आता आपण काउंट करून बघूया ऑक्टेव्ह होतोय का. 1 2 1 2 3 4 5 6 7 and 8 बरोबर. सोडियम आणि लिथियम हा 8 एलिमेंट मध्ये येतोय. तसंच बेरिलियम आणि मॅग्नेशियम पण सेम प्रॉपर्टीज काय करतात, सिमिलर प्रॉपर्टीज आपल्याला दाखवतात. इवन फ्लोरीन अँड क्लोरीन शो द सिमिलर प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर हे त्यांचं काय होतं, क्लासिफिकेशन होतं एलिमेंट्सचं. तेव्हा त्यांनी 56 ऑलमोस्ट 56 एलिमेंट्सला क्लासिफाय केलेलं होतं. नाउ लेट्स सी द लिमिटेशन्स ऑफ न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. दिस लॉ फाउंड टू बी ऍप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. आता हा जो न्यूलँड्स ऑक्टेव्हचा जो रूल होता, कन्सेप्ट होता, तो फक्त कॅल्शियम पर्यंतच आपण ऍप्लिकेबल करू शकत होतो. त्याच्या पुढे ते शक्य नव्हतं, कारण जे सिमिलॅरिटीज ते म्हणत होते की पहिला आणि 8वा दाखवतो, ते बाकीचे एलिमेंट्स तसंच करत नव्हते. Newlands fitted all the known elements in a table of 7:8, that is 56 boxes. त्यावेळेस जेवढे एलिमेंट्स माहिती होते म्हणजे 56 एलिमेंट्स माहिती होते, मग त्यांनी काय केलं, ते 56 एलिमेंट्स तिथेच एकाच बॉक्स मध्ये म्हणजे 7:8 चा बॉक्स तयार केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते सगळे एलिमेंट्स फिक्स करण्याचा प्रयत्न केला. न्यूलँड्स प्लेस 2 एलिमेंट्स ईच इन सम बॉक्सेस टू अकोमोडेट ऑल द नोन एलिमेंट्स इन द टेबल. त्यांनी काय केलं की काही जे एलिमेंट्स ला जागा नव्हती, तर त्यांनी काय केलं, एका बॉक्स मध्ये 2-2 एलिमेंट्स पण ठेवले होते. आता आपण बघूया की कोणते एलिमेंट्स होते जे अकोमोडेट केले होते एका शेल मध्ये. फॉर एक्झाम्पल कोबाल्ट अँड निकल, CONNI, इथे बघा CONNI. तसंच CENLA हे पण एकाच बॉक्स मध्ये 2 एलिमेंट्स केले होते. मोर एव्हर ही प्लेस सम एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज अंडर द सेम नोट इन द ऑक्टेव्ह. आता त्यांनी काही असे एलिमेंट्स हे केले की ज्यांच्या सिमिलॅरिटीज नव्हत्या, त्याच्यामध्ये डिफरंट प्रॉपर्टीज होत्या त्यांना, तरी ते एकाच ऑक्टेव्हच्या नोटच्या खाली त्यांनी काय केलं, अरेंज केलं होतं. आता त्याचे फॉर एक्झाम्पल कोणते आहे, न्यूलँड्स प्लेस द मेटल कोबाल्ट अँड निकल अंडर द नोट डो अलॉंग विथ हॅलोजन्स. आता आपल्याला माहिती आहे की फ्लोरीन, क्लोरीन अँड ब्रोमिन हे काय आहे, हॅलोजन्स आहे, पण कोबाल्ट आणि निकल हे काय आहे, मेटल्स आहे, तरी ते हॅलोजनच्या ग्रुपमध्ये प्लेस केलं गेलं. मग हे पण चुकीचं होतं. ही पण एक लिमिटेशन्स त्यांच्या लॉसची होती. While Fe having similarities with cobalt and nickel, away from them along with the non-metals oxygen and sulfur under the note Ti. आता जसं आयन जो आहे हा सुद्धा एक काय आहे, मेटल आहे, त्याच्या प्रॉपर्टीज कोणाशी मिळतात, कोबाल्ट आणि निकल सोबत, तरी तो कोणत्या ग्रुपमध्ये त्यांना हे जे नॉन मेटल्स आहे ऑक्सिजन आणि सल्फर त्यांच्या सोबत त्याला ठेवलं गेलं होतं. ही पण एक मोठी डिलिमिटेशन आपण म्हणू शकता ह्या थिअरीचे होते न्यूलँड्स ऑक्टेव्ह. ऑल्सो Newlands octave did not have provision to accommodate the newly discovered elements. Newland जे octave होतं त्याच्यामध्ये नवीन शोध लावलेले एलिमेंट्सला जागा नव्हती. The properties of the new elements discovered later on did not fit in the Newlands law of octave. आता ह्यांच्या ह्या लॉ मध्ये जे न्यू डिस्कवर होते एलिमेंट्सची नवीन डिस्कवरी होत होती ते ह्याच्यामध्ये फिट होत नव्हते. दे वेर नॉट फॉलोइंग द लॉ ऑफ म्युझिकल नोट्स. ते त्यांचा जो लॉ होता ऑक्टेव्हचा लॉ ते फॉलो करत नव्हते, त्या थिअरीमध्ये फिट बसत नव्हते. प्लस त्यांनी जागा दिली नव्हती नवीन एलिमेंट्स साठी.
फक्त कॅल्शियम पर्यंतच हे जे एलिमेंट्स होते ते नोड फॉलो करत होते. हे खूप साऱ्या लिमिटेशन्स आपण ह्याच्यामध्ये बघितले. तसंच डॉबेरियन ट्रायएड्स मधल्या लिमिटेशन्स आपण बघितले आहे. न्यूलँड्स ऑक्टेव्हच्या लिमिटेशन्स आपण बघितलेले आहे. म्हणजे ह्या दोन ज्या थिअरीज होत्या हे आपण पुढे नेऊ शकलो नाही, पण ह्यांचा they were the milestone for the classification of elements. त्यांचा खूप मोठा योगदान आपण म्हणूया की जे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स साठी होतं. आता ह्या पार्ट मध्ये आपण काय काय बघितलं आहे, दोन क्लासिफिकेशन बघितले आहे, कोणत्या कोणत्या डॉबेरियन ट्रायएड्सच्या आणि न्यूलँड्स ऑफ ऑक्टेव्हच्या. त्यांच्या डिमेरिट्स पण आपण बघितल्या, लिमिटेशन्स आपण बघितल्या. ह्या थिअरीज आपण पुढे फॉरवर्ड का बरं करू शकलो नाही हे पण आपण बघितलं.